सांगत आहेत की मच्छी महाग आहे असं. आणि ह्या बाजूला अशी मोठी मोठी पापलेट आहेत, ताजी ताजी एकदम व्हाईट पापलेट. त्या बाजूला तर पूर्ण ढीगच लागले. तर या काकू इथे आहेत विकण्यासाठी. आणि तुम्हाला दिसतच असेल आता सगळ्याच ठिकाणी पापलेट आणि सुरमई चांगले आहेत. आणि असे पक्षी पण येतात खाण्यासाठी, त्यांची मच्छी बरेच घेऊन जातात. गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ना, तिथे सगळे बोंबील आहे, पण खूप सारी मच्छी बघायला मिळणार आहे. सो मी आज आलो आहे ना मुंबईमध्ये, तिथे मालाडचं फिश मार्केट आहे ना, ते दाखवतो तुम्हाला. खूप सारी मच्छी असेल, तर आज असेल जितकी असेल तितकी दाखवेल. आणि मच्छी मार्केट पण पूर्ण दाखवेल. बाय द वे आता मार्केटच्या बाहेर उतरलो आहे मी, म्हणजे स्टेशन मागे आहे आणि मी आत्ता बाहेर आलो आहे. अल्ट्रावाईडमधून बरोबर दिसतंय ना, हे गाय आहे. आणि समोर तिथून पुढे गेलो की मग मच्छी मार्केट दिसतो आपल्याला, तिथेच आपल्याला जायचं आहे. मागच्या वेळेस पण एकदा आलेलं होतं, पण तेव्हा जास्त मच्छी नव्हती कारण मार्केट फुल डाऊन होतं. आणि आत्ता असेल ना तर तुम्हाला खूप सारी मच्छी दाखवेल. ऑलमोस्ट मागच्या वेळेस आलेलं तेव्हा या दुकानवाल्याने काकांनी, म्हणजे इथे चप्पल जे विकतात त्यांनी बोलावलेला. आणि इथे पण असे दुकान असतात आजूबाजूला, इथे आणि इथे. पण आपण डायरेक्ट आता मच्छी मार्केटमध्ये जाऊ, कारण मागच्या वेळेस जेव्हा आलेलं तर जास्ती मच्छी नव्हती. आणि यावेळेस मी जरा इंस्टावर 2-3 व्हिडिओ बघितले एखाद्या काकांचे, ते इथे मालाडचं मच्छी मार्केट असे पापलेट मोठे मोठे सुरमई असे दाखवत होते. सो तेच आत्ता बघायला आलो आहे मी. चला, हा बघा इथे आहे मच्छी मार्केट, म्हणजे 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. इथे बघा ही एवढी मांदेली टोपलीवर, टोपली नाही ट्रे भरून आहे. हे बघा एवढी अशी मच्छी दिसते. 200 का 12 बड़े भाई. 200 का 12 आहे. 200ला 12 देतात. हे बघा यातून काढत आहेत. अरे लो चाचा, ये मांगना आएगा क्या 350 में. कितीला आहे? 150ला 2. 150ला 2 आहेत आणि साईज चांगलीच मोठी आहे. आणि हे काका इथे घेऊन बसलेले आहेत, म्हणजे चांगलीच साईज मोठी आहे ही. पापलेट पण आहेत आणि ती दुसरी मच्छी पण आहे. पापलेट कसे देत आहेत? हे बघा एवढी अशी मोठी मोठी मच्छी आहे चांगली. ओ भाई खूप सारी मोठी आहे. या बाजूला इथे मोठे पापलेट आहेत. हे 1, 2, 3 तेवढे असे सगळे मोठे पापलेट आहेत. कितीला आहेत पापलेट? 800ला 6. हे वाले ना, 800ला 6 हे वाले पापलेट आहेत, मोठी साईजवाले आहेत. आणि इथे एवढी मोठी अशी मच्छी मिळते. ही सुरमई आहे का? कितीला देत आहेत? 1000ला. 1000ला सुरमई आहे, 800ला देतील. आणि पापलेट 800, म्हणजे 800ला 2 येतात, म्हणजे 1600 रुपयाला चांगलीच मच्छी मिळत आहे ना एवढी. आणि मालाड मार्केटमध्ये अशीच मच्छी मिळते एकदम चांगली चांगली. सगळीकडे पापलेट बरेच आहेत, इथे पण तिथे पण असे. हे बघा इथे पण पापलेट आहेत. इथे पण तीच मच्छी आहे जी सुरुवातीला बघितली. पण आपण पुढे जाऊ, लेट्स गो. हो हो खूप सारी मच्छी दिसत आहे. पापलेट तर भरपूर आहेत. ओ भाऊ किती मोठी आहे नाही काका? कितीला आहे ही? कितीला आहे ही? 3500. ओके, काका सांगत आहेत ही 3500 रुपयाला आहे. 5 किलोची असेल 3500ला. हो बाई खूप मोठी आहे. आणि एवढा सगळा असा मार्केट भरतो बरं का मालाडला. गर्दीचा आवाज जास्त येईल माझ्यापेक्षा, तरी पण मी ओरडून बोलतोय. आणि हे बघा इथे मांदेळे घेऊन जात आहेत. असे पूर्ण ट्रे भरून मच्छी असते मालाडला सगळीकडे. अशीच मच्छी सगळीकडे जास्ती दिसत आहे आपल्याला.
हे बघा इथे पण तशीच आणि पापलेट पण थोडी लहान आहेत पण चांगलं आहे. हो, या बाजूला पण तशीच मच्छी आहे सेम टू सेम. हे बघा तेल बागडा आहे हा. कितीला देत आहेत? 400ला 25. ते 400ला 25 आहे ते आणि साईज मिडल आहे चांगली. 400 में देगा मैं 500 चांगली अशी मोठी साईज आहे म्हणजे मीडियम मोठी नाही. 400ला 25 देत आहेत हे. हो इथे तर झिपट्या पण आहेत. हे बघा इथे मांदेळी आहेत एवढे. आई मांदेळी कशी देत आहेत? 100ला आहे. हो भारी स्वस्त आहेत ना. 100ला एवढे मिळत आहेत आपल्याला. आणि हे 200ला आहेत का? ओके हे 200ला आहेत. हो इथे जिपट्या पण चांगल्याच मोठ्या आहेत. हे बघा एवढे मोठे चांगले चांगले. इथे राणी मच्छी आहे जी आपण बघतो ना ज्या अंगावर कलर आहे ग्रीन सायन जसा काहीतरी. आणि या एरियात पण चांगलीच मच्छी आहे. मांदेळी आहेत आणि नाही राहू. आणि इथे वाकटे आहेत चांगल्याच मोठ्या साईजचे आहेत. ही पण आहे आणि हे सगळे मोठ्या साईजचे आहेत. नाही नाही कितीला देत आहेत? 200ला वाटा आहे असं. हो 200ला चांगलेच मोठे दिसत आहेत. आता जर दिसत असतील तर एकदम चांगली मच्छी आहे 200ला. आणि हे मोठे कितीला देतात? 200लाच. हो म्हणजे 200लाच मिळत आहेत. चांगलं आहे ना. या काकू इथे आहेत म्हणजे मग 200ला तिथे मच्छी मिळत आहे. आणखी इथे पण मांदेळी आहेत तिथे पण मांदेळी आहेत. हे बघा इथे पण असे मांदेळी आहेत. आणि ही काय आहे? ही मच्छी काय आहे काय बोलता? डोमी मच्छी आहे ही. कितीला देणार दिली तर? 200. नाही नाही राहू द्या राहू द्या. नाही 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 नको 150. ओके तर 100ला पण द्यायला रेडी झालेल्या. ते 200चा वाटा सांगत होत्या डायरेक्ट 100वर आल्या त्या. भारी आहे. हे बघा इथे पण चिपटे आहेत चांगले अशा मोठ्या मोठ्या. 400ला पापलेट आले. हे दिसत आहेत ना थोडे लहान आहे म्हणजे मीडियम साईज आहेत लहान नाही आहेत चांगले आहेत. या निळ्या साड्यावाले काकू आहेत ते विकत आहेत. आणि इथे बोंबील आहेत हे चांगलेच मोठे आहेत. आणि इथे तर पूर्ण ट्रे भरून सगळी मांदेळी आहेत. अख्खा ट्रे भरलेले आहेत सगळे. ते बोंबील आहेत तिथे कोलबी आहेत आणि इथे सगळी ही मांदेळी आहेत. थोडंसंच पुढे आलो आहे आणि इथे खूप सारी मोठी मच्छी दिसत आहे आपल्याला. हे बघा एवढी मोठी मच्छी. एक मच्छी ऑलमोस्ट 5 ते 6 किलोची असेल. एवढे सगळे मोठे आहेत ह्या मच्छी. एकच नाही तर सगळेच टब भरलेले आहेत त्या मच्छीने एवढे. ते बघा आता आपण थोडं तिथे मध्ये जाऊ तिथे आणखी मच्छी आहे. मागच्या वेळेस पण या चिंबोऱ्या घेऊन होत्या आणि यावेळेस पण चिंबोऱ्या आहेत चांगले मोठे. खेकडे बोलतात ना आपण ते. मागच्या वेळेस आलेलो तुमच्याकडेच होते ते. मागे पण अशी मोठी साईज होती आणि लहान तशी. यावेळेस कितीला देत आहेत? 1500. ते म्हणजे ते 2 1500 आहेत आणि ही 1800 आहे ना. आणि अशी 200 रुपये. ओके 200 रुपये म्हणजे मला सगळी सोलूनच मिळणार आहे. हां सोलून दिलेली मच्छी 200 रुपये आहेत. ही 1800ला चिंबोरे आहेत चांगली मोठी आहेत. हे बघा दिसत असतील तर. आणि हे 1500ला आहेत दोन्ही पण. अशी आपल्याला या आईंकडे मागच्या वेळेस पण या आई होत्या यावेळेस पण आहे. सो आपण आता पुढे बघू. इथे पण कोलबी सोलून देतात मच्छी कापून देतात. म्हणजे या एरियात आहे ना सगळीकडे मच्छी सोलून आणि कापून देत असतात.
आय थिंक त्या 2 सुरमई आहेत आणि बाकीचे ते पापलेट आहेत. हो, काकू सांगत आहेत की मच्छी महाग आहे असं. आणि ह्या बाजूला अशी मोठी मोठी पापलेट आहेत, ताजी ताजी, एकदम व्हाईट क्लीन एकदम. आणि सुरमई आहे ना, सुरमई 6,000ला आहे काय, चांगलीच आहेत. पापलेट त्या बाजूला तर पूर्ण ढिगच लागले. आणि ही 6,000ला एक सांगत आहे. सो ही 6,000ला आहे. आणि पापलेट कसे देणार? ओके, तर काका बोलतात की व्हिडिओ नको बनवू असं. इथे पण सुरमई अशी चांगलीच मोठी आहेत आणि पापलेट पण ताजे ताजे आहेत. ही 800ला एक आहे आणि 2500ला हे मधलेवाले हे. ओके, तर या काकू इथे आहेत विकण्यासाठी. आणि ओके, सो आणखी पुढे जाऊन बघू म्हणजे आपल्याला इथे काय काय मिळणार ते. इथे पण आहेत. या मच्छीचं नाव काय मला लक्षात नाही आहे. आणि पण इथे मोठ्या कोलब्या चांगल्याच आहेत मोठी. दादा कोलबी कशी विकत आहे? कोलबी कशी विकत आहे असं कितीला? हो, 500ला वाटा आहे. म्हणजे हा 500ला वाटा आहे, दोन्ही मिळून 1000ला देत आहेत. इथे पण चांगलीच मोठी पापलेट आहेत. आणि सुरमई आणि हलवा असं कितीला विकणार गेला तर? 3,000 300 बोलत असतो तू. 3,000ला विकत आहेत या काकू. आणि पापलेट जोडी 1500ला आहे तसं, म्हणजे जोडी 1500ला. आणि ती पूर्ण तिथपर्यंत आहे, म्हणजे इथून ते पूर्ण शेवटपर्यंत तसा मार्केट आहे. आणि बऱ्याच ठिकाणी सुरमई आणि पापलेट जास्ती आहेत बरं का, तुम्हाला दिसतच असेल आता. सगळ्याच ठिकाणी पापलेट आणि सुरमई चांगले आहेत. आणि असे पक्षी पण येतात खाण्यासाठी, त्यांची मच्छी बरेच घेऊन जातात. इथे बोंबील दिसत आहेत असे चांगले. काय वाट आहे हा बोंबलाचा? 200ला असा. 200ला बोंबलाचा वाटा आहे चांगलाच, एकदम ताजा आहे मच्छी. आणि मांदेळी 150चे आहेत. ओके, मांदेळी 150ला देते. हे बघा, चांगलीच ताजी मच्छी आहे. आणि बोंबील पण 200ला देते. पक्षी जे आहेत ना ते मच्छी घेऊन जात असतात. हा वाला खाजरा आहे हा, आता लक्षात आलं. आणि ही मुशी आहे ना, सॉरी शिंगाळी. हां, शिंगाळी आहे. हां, हे बागडे आहेत, हे धोंडेरी आहेत. कितीला विकत आहेत? हां, असं म्हणजे 1000 रुपये बोलतात, 500-600ला देऊन टाकतील आरामात असं आहे. आणि शिंगाळी 200ला द्यायला रेडी आहेत. अरे वा, चांगलीच आहे. आणि बागडे कितीला? 100ला 6, म्हणजे चांगलीच आहे बघा ना, ताजी ताजी मच्छी आहे दिसत असेल तर. आणि ही काय बोलले तुम्ही? डोमी. आणि डोमी कितीला? ओके, 200ला द्यायला रेडी झाल्यात पूर्ण. ओके, काकू थोड्या लाजत आहेत. 1500 ओके, 1200ला द्यायला रेडी आहेत. चांगलेच पापलेट आहेत सगळेच का? 1200ला म्हणजे बरेच येत आहेत. एकूण आता मोजले तर 3, 6, 9, 12, 15, 20 तर ऑलमोस्ट असतीलच आहे. 1200ला एवढे पापलेट कोण देणार? चांगलेच मोठे आहेत. आणि इथे पण तसेच आहेत. म्हणजे पापलेट या काकूंकडे चांगले मोठे आहेत असं, म्हणजे भाव चांगला आहे पापलेटचा. आणि इथे मुशी आहे मोठी आणि मीडियम साईज. हे बघा, मीडियम साईजची आहे आणि ही मोठी साईजची आहे. आई मुशी कशी आहे? म्हणजे मोठी 600ला आहे आणि छोटी 300ला आहे असे विकत आहेत आई. चांगलं आहे ना. सो बाय द वे एवढा मार्केट आहे. आणि त्या बाजूला शेवटला पण आहे, पण मी ॲक्च्युअलमध्ये तसं फिरून आलो आहे. सो आपण आता इथून तसं जाऊया. हे आहेत समुद्रातले खेकडे असे दिसतात. बघू कितीला देणार ते विचारू. उन्हामुळे तसे दिसत आहेत. बाबा हे चिंबोरे कसे विकत आहेत?
हे कसे विकत आहे? हे 500ला आहे, तो 1000ला आहे. ओके, म्हणजे हे 500ला वाट आहे आणि हा 1000ला वाट आहे. म्हणजे मोठे 1000ला आहेत आणि हे लहान 500ला आहे, म्हणजे हाफ प्राईज आहे. मस्त आहेत पण बघा, चांगली मोठी आहे मच्छी. कितीला आहे हे? 200 का एक. 200ला एक. खूप आहे हा. ये छोटा वाला सस्ता है. कितीला आहे तो? 4. 100ला 4 आहेत हे वाले. काका इथे घेऊन आहेत, टोपीवाले, चहा पीत असणार आहे. आई, मार्केट किती वाजता चालू होतो हा? हां, नेहमी चालू असतो. म्हणजे सकाळी किती वाजता चालू होतो? 4 वाजता. बापरे, 4 वाजता चालू होतं मार्केट सगळा म्हणजे हा. आणि किती वाजेपर्यंत असतो? 8 वाजेपर्यंत असते, 9 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतो. दुपारी पण? जेवायला मग तुम्ही इथेच असतात? आम्ही इकडं का जाता घेऊन असं. लोक लेट आहे ना. हां हां, असं असं आहे. म्हणजे इथे मच्छी विकायला 4 वाजता येतात ते. जोपर्यंत मच्छी विकत ना तोपर्यंत घरी जात नाही असं आहे. जेवायला खायला पहिला सगळे इथे मार्केटमध्येच असते यांचं. म्हणजे मेहनत खतरनाक आहे याला. पकडायला, मच्छी पकडायला पण आणि विकायला पण. कारण बरेचसे लोक मच्छी विकत घेत नाहीत, भाव जास्ती सांगतात असं करून. पण तो भाव त्यांना परवडणारा असतो म्हणून ते तेवढं सांगतात ना. आपण घ्यायला पाहिजे. बाय आता आपण त्या बाजूने तर फिरलो, या बाजूने पण फिरलो. आता डायरेक्ट आपण जाऊया बाहेर, कारण मच्छी मार्केट एवढंच आहे आणि भाव जो आहे ना तो चांगला परवडणारच आहे. तो जास्त खिचखिच न करता मच्छी घेतली तर बरं होईल इथून. सर, आणि मच्छी पण एकदम ताजी असते बरं का इथे. खूप सारी देतात आणि प्राईजनुसार बरोबर असते मच्छी. हे बघा, इथे पण आहे राणी मच्छी. आई, कितीला देत आहेत? 400. 400ला हे देत आहेत चांगले. कसे देत आहेत? 100ला हे 2 आहेत आणि हा 1 आहे असं आहे. आणि काका विकत आहे. चला आता आपण जाऊया इथून सरळ बाहेर. मागे काका उभा होता, तो मला बोलतो की व्हिडिओ काढायची परमिशन नाही ते. बरेचसे इथे येऊन व्हिडिओ काढतात. हो, म्हणजे इथे व्हिडिओ काढायला बऱ्याच जणांचं ऑब्जेक्शन आहे. बरेच जण फ्रेंडली आहेत. म्हणजे 100%पैकी 10% फक्त कॅमेरा फ्रेंडली आहेत. बाकी सगळे ऑब्जेक्शन घेणारेच आहेत असं मला वाटते. कारण माझ्याशी जास्ती बोलल्यात पण तेवढे नाही म्हणून बोलतोय. काकाचा चेहरा नीट दिसला नसेल कॅमेऱ्यामध्ये, दाखवायचा प्रयत्न केला मी पण. इकडे मार्केटमध्ये आहे ना, म्हणजे त्या मार्केटमध्ये युनिफॉर्म घातलेले, म्हणजे खाकी कलरचे कपडे घातलेले माणसं होती 2-3. मला बोलतात की म्हणजे तू व्हिडिओ कसा काढतोय, तुला परमिशन कोणी दिली, घेतली आहे की नाही. मी बोललो की म्हणजे बाकीचे इन्फ्लुएन्सर येऊन व्हिडिओ काढून घेऊन जातात, तुम्हाला माझाच काय प्रॉब्लेम आहे. कोणतरी जाडा माणूस होता एक, तो बोलतो की मोबाईल दे तुझा. मी सांगितलं कशाला घेते मोबाईल, प्रॉब्लेमच काय ना माझा. नाहीतरी मला बाहेरच यायचं होतं. ते बोलायला लागले आणि नंतर मग सोडून दिलं. मी बाहेर आलो आणि ते त्यांचं काम करायला लागले. मग त्यांना प्रॉब्लेम काय असते काय माहिती नाही. अर्धे लोक व्हिडिओच्या विरोधात आहेत, अर्धे लोक त्या कॅमेरा फ्रेंडली आहेत. तसं आहे. ठीक आहे, पण मार्केट एवढंच होता. सो आय होप तुम्हाला जर मच्छी बघायला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा.